नमस्कार. आजच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मला जो विषय मिळालेला आहे तो आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपली आपलं मन गर्वानं फुलून येण्यासारखं एक वाक्य आणि एक शब्द म्हणजे हिंदुस्तान. याचा अर्थ हिंदू म्हणजे हिंदुस्तान होत नाही. जी मंडळी आपल्या भारतामध्ये राहतात, हिंदुस्तानमध्ये राहतात, त्यांना आपण हिंदू म्हणू शकू. एक अतिशय उज्ज्वल परंपरा असणारा आपला देश, ज्या ठिकाणी कवींनी याचं वर्णन केलेलं आहे, डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. खरोखर आपली किती सुंदरशी अशी कल्पना. आपला इतिहास, आपण कुठल्याही परदेशी देशावर आक्रमण न केलेल्याचा इतिहास, आपली सहिष्णुता, आपण दिलेलं या जगामध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी, मग ते शिक्षण असेल, मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल, मग त्या ठिकाणी अंतराळ क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्यामध्ये आपण बनवलेली अमिट छाप, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला खरोखर आपण भारतीय असल्याचा किंवा आपण हिंदुस्थानी असण्याचा अभिमान आपल्याला वाटतो. आणि खरं आहे ते, आज भारताचा उज्ज्वल इतिहास जर आपण बघितला, एक कित्येक वर्षाची सिंधू संस्कृती, अतिशय सहिष्णू अशी जमात, संपूर्ण जगामध्ये कुठेही सापडणार नाही अशा प्रकारचं आपलं कर्तृत्व, आपण संपूर्ण जगाला काय दिलं असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आपण दिली, आपण ती म्हणजे आपण शून्याचा शोध लावला. आणि या शून्याचा शोध लागल्यामुळे संपूर्ण जग हे शिकू शकलं, संपूर्ण जगाला संस्कृतीची ओळख झाली. खरं आहे, आमचा भारत हा अतिशय उज्ज्वल परंपरा असणारा देश आहे. आमच्या देशाची उज्ज्वल परंपरा मला आठवतं, जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा आपण एक प्रतिज्ञा म्हणायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू बांधव आहेत आणि माझ्या देशाच्या उज्ज्वल परंपरेचा मला अभिमान आहे. अगदी खरी गोष्ट आहे मित्रांनो, भारताची परंपराच एवढी उज्ज्वल आहे. पण आता प्रश्न उरतो, का आपण केवळ इतिहासावर जगणारी मंडळी आहोत? आपला इतिहास चांगला जरी असला तरी आपलं आजचं वर्तमान आणि आपलं भविष्य हे तेवढंच उज्ज्वल असेल का? दुर्दैवानं आजच्या तारखेला त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. आपल्या भारतामध्ये जी थोर आपल्यामध्ये देशभक्ती असायला पाहिजे, प्रखर देशभक्ती असायला पाहिजे, ती विरळ दिसते. आज मला सांगा, जपान हा दुसऱ्या महायुद्धामध्ये रसातळाला गेलेला देश, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बेचिराख झालेला हा देश, जर्मनी हा दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्णपणे संपलेला असा देश, इस्रायल ज्या वेळेला अमेरिकेचं आक्रमण झालं त्यावेळेला इस्रायल हा जणू काही संपुष्टात आला होता असा हा देश. पण सगळे देश मात्र पुढे आले आणि आमचा भारत मात्र जिथे आहे तिथेच राहिला. का? कारण कुठेतरी आमच्यापैकी प्रत्येकामध्ये देशभक्तीचा अभाव आहे. हा देश आपल्या स्वतःच्या स्वार्थापलीकडे आपण या देशाचं काही देणं लागतो, ही परंपरा किंवा ही भावना आपल्या मनामध्ये आजच्या तारखेला नाही आहे. आपल्या देशाच्या असलेले बरबटलेलं राजकारण, जातीपातीवर असलेली आपली संपूर्ण व्यवस्था, आपल्याकडे होयबा आणि नाहीबा याच्यामध्ये असणारं अंतर, गरीब आणि श्रीमंत यांच्यावर असणारं अंतर, आपल्याकडचे राजकारणी ज्यांना या देशाशी काही घेणं देणं नाही आहे आणि संपूर्ण त्यांचं फक्त एकच या ठिकाणी शक्ती एकवटते, ती म्हणजे माझे स्विस बँकेतील पैसे कसे वाढतील ही असणारी प्रवृत्ती, आपल्या देशामध्ये पोखरून काढलेली ही जळमटं, आपल्या देशामध्ये द्वेषाचं असलेलं राजकारण, आपल्या देशाची जी आपण संकल्पना केली होती की निधर्मी राष्ट्र, त्याचा लावलेला चुकीचा अर्थ. आज आपण आपल्या देशाला निधर्मी किंवा सेक्युलर राष्ट्र म्हणतो, पण याची आपण कुठेतरी गल्लत केलेली आहे हे मात्र आपण प्रकर्षानं विसरतो. सेक्युलरचा अर्थ कुठल्याही एका धर्माला फार जास्त प्रोत्साहन देणं आणि एखाद्या दुसऱ्या धर्माची गळचेपी करणं असा होत नाही. आपल्याकडे म्हटलं जातं की धर्म ही अफूची गोळी आहे.
आणि जेव्हा धर्म हा चार भिंतीच्या बाहेर येतो तेव्हा तो धर्म त्या देशाची राख रांगोळी केल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे झालेल्या जातीय दंगली, त्याला दिलेलं राजकारण्यांनी दिलेलं खतपाणी, त्या ठिकाणी प्रलंबित असणारी सर्व प्रकारची प्रकरणं आपण जर बघितलं असेल तर या देशाची न्यायव्यवस्था, कुठलाही देश हा चार महत्त्वाच्या खांबावर उभा असतो आणि ते म्हणजे त्या देशाची संसदीय कार्यप्रणाली आपण स्वीकारली. पण आपल्याकडे 51% ज्यांच्याकडे जागा असतील तो सत्ताधारी पक्ष असतो आणि 49% जागा ज्याच्या असतील तो विरोधी पक्षामध्ये त्याला बसायला लागतं आणि त्याच्या मताला शून्य किंमत दिली जाते. अशा प्रकारची केलेली लोकशाहीची विडंबना, आपल्याकडे सर्वसमावेशक प्रवृत्तीचा असलेला अभाव, आपल्याकडची बाबूगिरी, ज्याला आपण खाबूगिरी म्हणू शकतो, अशा प्रकारचे, आणि रेड टेप किंवा ज्याला आपण म्हणतो की रेड टेपमध्ये अडकलेली आपली व्यवस्था, प्रत्येक ठिकाणचा सरकारी कर्मचारी आपलं उखळ कसं पांढरं करता येईल याचाच करत असलेला विचार. तिसरा महत्त्वाचा जो स्तंभ असतो तो असतो आपली न्यायव्यवस्था. आपली न्यायव्यवस्थामध्ये लागलेली कीड, आपल्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारची प्रवृत्ती घेऊन जगत असलेले विचार करत असलेले आपली न्यायव्यवस्था, आपल्या ठिकाणी केवळ मायनॉरिटीचा उदो करणं आणि मेजॉरिटीच्या विरोधात बोलणं, यालाच आपण पुरोगामीत्व मांडवणारा टेंभा आणि या सगळ्यांचा उदो करणारी पत्रकारिता. जो चौथा स्तंभ आहे ज्याला आपण मीडिया म्हणू, मग तो प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्याचं असलेलं विदारक चित्र केवळ आपलं TRP वाढावं या एका मर्यादित उद्देशामुळे इतरांवर टीका करणं, इतरांना कमी दाखवणं, हे केलेलं. आपल्याकडे असणारी सत्ता स्पर्धा, आपल्याकडे असणारी सर्व गोष्टी या खूप खूप आपल्याला विचार करता येण्यासारख्या आहेत. आपल्याला विचार करावा लागेल मित्रांनो. आपण जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आपण कधीच म्हणू शकणार नाही की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. काही विरळ अपवाद आहेत. आपल्या देशाची केलेली प्रगती, आपलं मंगळयान, ठीक आहे, आपण मिशन मंगळ हे थोडक्यात आपण चुकलं, पण त्यामध्ये देखील आपण खूप काही प्रगती करू शकतो. एकाच वेळेला 102 उपग्रह सोडण्याचा केलेला पराक्रम, आपल्या देशातले असणारे वैज्ञानिक, आपल्या देशातली असणारी प्रवृत्ती, ज्यामध्ये कुठल्याही प्रवृत्तीचा सामना करण्याची आपली ताकद, आपल्या देशाची सैन्य आणि अर्धसैन्य बळं, ज्यांचा वापर आपण देशाच्या सीमांचं रक्षण करण्याच्या ऐवजी फालतू कामासाठी आपण करतो आणि त्यांचं मानसिक खच्चीकरण करतो, हे मात्र दुर्दैव. पण अजिंक्य असणारी आपली सेना, पण जे काही आपण युद्धात कमावतो ते आपण तहामध्ये गमवून बसण्याची आपली असणारी प्रवृत्ती, आपले असणारे संकुचित प्रवृत्तीचे राजकारणी, ज्यांना केवळ आणि केवळ निवडून यायचं आहे, या देशाचा सर्व काही आपल्याला लुबाडायचं ही असणारी प्रवृत्ती, ह्या प्रवृत्ती वाईट आहेत. पण तरीसुद्धा मी माझ्या देशावरची निष्ठा अजिबात कमी करत नाही. माझ्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे याबाबत माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आता फक्त आपल्याला गरज आहे, आपण विचार केला पाहिजे, आपण या परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य काय, आपण काय करू शकतो की ज्यामुळे आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आपण पुन्हा जागृत करू शकू. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे कराव्या लागतील. आपण ज्या वेळेला, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की अन्याय सहन करणं जेवढा अपराध आहे, अन्याय करणं जेवढा अपराध आहे, तेवढाच अन्याय सहन करणं देखील अपराध आहे. मी त्या गावाचा नाही ही दाखवण्याची बेफिकीर वृत्ती आमच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ही वृत्ती ही अतिशय वाईट आहे. ती आम्हाला सोडून दिली पाहिजे आणि आम्हाला राजकारण्यांना जाब विचारायला शिकलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, जोपर्यंत आपण मतदानाचा पवित्र हक्क बजावणार नाहीत तोपर्यंत या देशाच्या गलिच्छ राजकारणावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण एका गोष्टीसाठी भांडलं पाहिजे, जसा आम्हाला त्यांना निवडून देण्याचा अधिकार आहे तसा निवडलेल्या प्रतिनिधींना परत बोलवण्याचा देखील मला अधिकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या राजकारणावर वचक बसत नाही, तोपर्यंत ते त्यांच्या संकुचित मनोवृत्तीवरून वर येणार नाहीत. आणि म्हणून आपण आपल्या कर्तव्याला जागलं पाहिजे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, या देशाने मला काय दिलं हा विचार करण्यापूर्वी आपण हा विचार केला पाहिजे, मी या देशाला काय दिलं. जेव्हा आपल्याला हक्काची जाणीव होते, जे आपल्याला घटनेनं प्रदत्त केलेले आहेत,
पण घटनेने आपल्याला काही कर्तव्यांची जाणीव देखील करून दिलेली आहे, ती मात्र आपण करत नाही. प्रत्येक प्रकारच्या जातीमध्ये विभागलेला आपला देश, जाती अर्थव्यवस्था, जातीवर असणारं आरक्षण, जातीवर असणारी पुढची प्रगती, या गोष्टी आपण कुठेतरी त्याज्य करायलाच पाहिजे. आणि केवळ मेरिट आणि मेरिट, ज्याला आपण म्हणू जो लायक असेल तो टिकेल, याचा अर्थ असा होत नाही की मुठभर माणसांनी श्रीमंत व्हावं. आपल्याला देखील त्याचा विचार करावा लागेल. आपल्याला आपल्या प्रायोरिटीज बदलायला लागतील. आपला देश कृषी प्रधान देश आहे, पण आपण कृषीकडे म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. आपल्याला कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या आपल्या सगळ्यांचा जो तारणहार आहे, आपल्या सगळ्यांना जो अन्न पुरवतो आपला अन्नदाता आहे, तो अन्नदाता कधी उपाशी राहता कामा नये, याविषयी आपण केलं पाहिजे. आपल्या देशाची वाढती लोकसंख्या ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. आपण कितीही प्रयत्न केले, कितीही प्रगती केली, तर जोपर्यंत आपण लोकसंख्या नियंत्रणात आणत नाही, तोपर्यंत आपला देश खऱ्या अर्थानं प्रगती करू शकत नाही. कधी कधी माझ्या मनाला असं वाटतं की आपण लोकशाहीसाठी लायक आहोत का? आपल्या शेजारच्या राष्ट्राचं उदाहरण घ्या. चीन आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश, पण त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? त्यांनी एकच पद्धती स्वीकारली आणि सरकारी धोरणं ही आपल्याला राबवलीच पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारे विरोध करता कामा नये. हाही आताताईपणा झाला, पण आपण त्याच्यामधला मार्ग काढू शकत नाही का? आणि तो मार्ग जर आपण काढला, या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणली, संपूर्ण देशामध्ये एकच कायदा लागू केला, कुठल्याही कायदेशीर प्रकरणाचा निपटारा आपण एका ठराविक कालावधीमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतला आणि प्रत्येक माणसाला आपण अकाउंटेबल बनवलं, म्हणजे तुम्ही या देशाचं काहीतरी देणं लागता, ही प्रवृत्ती प्रत्येकामध्ये निर्माण केली. आपण आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केला, कारण आपली शिक्षण व्यवस्था आजच्या तारखेमध्ये फक्त क्लार्क बनवते, कारकून बनवते, पण आपली देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था एक उद्योजक बनवत नाही. त्यामध्ये करणारा प्रवृत्त, आपली असणारी अल्पसंतोषी वृत्ती यामध्ये नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण इतरांसाठी काही करता कामा नये. आपल्यामध्ये ती वृत्ती आहे, पण आपण धार्मिक जंजाळामध्ये आपण स्वतःला गुरफटून घेतलेली प्रवृत्ती ही जोपर्यंत आपण सोडणार नाही, तोपर्यंत ते होणार नाही. पण मित्रांनो, या देशाचा मध्ये खूप मोठा फायदा असा आहे की आजच्या तारखेला आपल्या देशाची लोकसंख्या पैकी 1/3 लोकसंख्या ही 25 ते 35 या वयोगटातील आहे. जगातला सर्वात तरुण देश म्हणून याकडे बघितलं जातं. सर्वात सुंदर असं टॅलेंट आपल्याकडे आहे. जगातली कुठलीही संस्था असू देत, मग ती नासा असू देत किंवा जगातला मोठा वैद्यकीय क्षेत्रातला एखादा व्यक्ती असू देत, तो 99% हा भारतीय असतो. आपल्याकडे इंडिव्हिज्युअल टॅलेंट आहे. आपलं एकच प्रवृत्ती चुकते, ती म्हणजे आपण टीममध्ये काम करू शकत नाही, आपण संघभावनेनं काम करू शकत नाही, आपण स्वतः पुढे देशाला ठेवत नाही. ही प्रवृत्ती आपण जर मुलांमध्ये जागृत केली, या देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये जागृत केली, तर मला नक्कीच खात्री आहे की आपल्या देशाचा भविष्य काळ हा उज्ज्वल असेल आणि एक महासत्ता म्हणून आपल्याला एक संधी मिळालेली असेल. कोविड या काळामध्ये आज संपूर्ण जगाचं लक्ष चायनाकडून हटत आहे. लोकांना असं वाटतं की कुठेतरी कोविडच्या प्रसारामध्ये चीनने केलेले अक्रस्थळेपणा आहे. चीननं त्यामध्ये केलेला, त्याला महासत्ता व्हायचं होतं, त्या स्वप्नाच्या पोटी केलेली जगाचा सर्वनाश करून घेण्याची प्रवृत्ती चीनमध्ये आहे. त्यामुळे बहुसंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या चीनमधून काढता पाय घेत आहेत. मग या कंपन्यांना आपण भारतामध्ये बोलावू शकू का? त्यांच्यासाठी योग्य असं पोषक वातावरण देऊ शकू का? आपल्या देशामध्ये असणारे वेगवेगळे कायदे जे कालबाह्य झालेले आहेत, त्या कालबाह्य कायद्यांना आपण फेकून देऊ शकू का? आणि त्यांना आपण पुन्हा नवीन सवलती देऊन, नवीन प्रवृत्ती देऊन, नवीन वेगवेगळ्या गोष्टींचा आधार देऊन आपण या देशाची बेरोजगारी आपण कमी करू शकू का? आपल्या देशातल्या प्रत्येक युवकांना आपण स्वावलंबी बनवू शकू का? त्याला मोठी स्वप्न पाहायला शिकू का? आणि त्या स्वप्नांचं प्रत्यक्ष रूपांतर करण्यासाठी लागणारी प्रवृत्ती ही आपण त्यांच्यात निर्माण करू शकू का? आणि सगळ्यात शेवटी मला असं सांगावंसं वाटतं की आपण आपल्या युवकांमध्ये असणारी आजची जी प्रवृत्ती, आपली कार्यसंस्कृती आहे, ही कार्यसंस्कृती कुठेतरी लयाला गेलेली आहे. आपण नवीन कार्यसंस्कृतीचं जर आत्मसात केलं आणि नवीन कार्यसंस्कृती आपल्यापैकी प्रत्येकामध्ये बाणवली आणि आपण
प्रत्येकाला पोट आहे, पण त्यासाठी तर आपण काम करतोच, पण त्यातनं या देशाचं काही भलं व्हावं, या देशामध्ये सुबत्ता नांदावी, आपल्या देशातला भ्रष्टाचार कमी व्हावा, या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपला देश हा पुन्हा एकदा संपूर्ण जगामध्ये महासत्ता होईल आणि पुन्हा एकदा आम्ही गर्वानं अत्यंत ताठ मानेनं आम्ही सांगू शकू, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. थँक्यू.